नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण मार्केटिंग मॅनेजमेंट यामध्ये मार्केटिंग रिसर्च हा चॅप्टर शिकत आहोत. आणि यामध्ये आपण मीनिंग, डेफिनेशन आणि प्रोसेस ऑफ मार्केटिंग रिसर्च पाहिलेली आहे. आज आपण इम्पॉर्टन्स ऑफ मार्केटिंग रिसर्च पाहणार आहोत. यातला पहिला आहे आयडेंटिफाइंग प्रॉब्लेम अँड ऑपॉर्च्युनिटीज इन द मार्केट. इम्पॉर्टन्स काय आहे? तर समस्या शोधणे आणि त्याचं सोल्युशन हे चांगल्या पद्धतीने करणं हा रिसर्चचा इम्पॉर्टन्स आहे. मग यामध्ये असं म्हणता येईल, इट हेल्प्स इन आयडेंटिफाईंग न्यू मार्केट ऑपॉर्च्युनिटीज फॉर एक्झिस्टिंग अँड न्यू प्रोडक्ट. It provides information on market share, nature of competition, customer satisfaction, level of sales promotions, and also channel distribution. This helps the firms in solving problems. जर एखाद्या व्यवसाय संघटनेला एखाद्या समस्येची जाणीव झाली असता त्या समस्येचं निराकरण करण्यासाठी आपण त्या माहितीचा आधार घेत असतो. मग ही माहिती कुठली? तर मार्केटमध्ये मार्केट शेअर्स असतात. मार्केट शेअर म्हणजे बाजारातील माहिती. नेचर ऑफ कॉम्पिटिशन, स्पर्धा कोणत्या पद्धतीची आहे त्याचं स्वरूप. ग्राहकांचे समाधान, त्या समाधानाची पातळी, उपलब्ध असलेला बाजारपेठेत माल. या डेटावरून आपण समस्येचं निराकरण करत असतो. हा पहिला इम्पॉर्टन्स आहे. दुसरा आहे फॉर्म्युलेटिंग मार्केटिंग स्ट्रॅटेजीज. फॉर्म्युलेटिंग म्हणजे स्थापन करणे. टुडे मार्केट are not more local, it's like global. They have become a global. Manufacturer find it difficult to contact customer and control distribution channel. Competition, it equally severs. The consumer need the difficult to predict. Market segmentation is a complicated task in the wide market. जेव्हा जागतिक पद्धतीचा बाजारपेठेचा विचार करत असतो तेव्हा समस्या शोधल्यानंतर त्याचं निराकरण करण्यासाठी आपणास कुठल्या तरी पद्धतीचा वापर करावा लागतो. आणि ती पद्धत निश्चित करणे म्हणजेच फॉर्म्युलेटिंग मार्केटिंग स्ट्रॅटेजीज. आणि या स्ट्रॅटेजीज मध्ये कोणत्या धोरणांचा अवलंब करावायचा आहे, कोणती साधनं वापरावायची आहेत, किती काळासाठी हा रिसर्च करायचा आहे, या सर्व गोष्टीवरती अवलंबून असतो. देन यानंतर थर्ड आहे डिटर्मिनिंग कंझ्युमर नीड्स अँड वॉन्ट्स. Marketing has become a customer centric.
However, large scale production need intermediaries for mass distribution. Due to prevalence of multi-channel of distribution, there is an information gap. Marketing research helps in collecting information on consumer from structure distribution research and helps in marketing making consumer oriented. बाजारपेठेतील ग्राहकांना कुठल्या वस्तूची गरज आहे, त्याला पर्याय काय आहेत आणि त्याचं समाधान करण्यासाठी उपलब्ध असलेले साठा, या सर्व गोष्टीकडे मार्केटिंग रिसर्च मधून लक्ष देता येतं. यानंतर पुढचा घटक आहे फॉर इफेक्टिव्ह कम्युनिकेशन मिक्स. इफेक्टिव्ह कम्युनिकेशन मिक्स in an era of micro rather than mass marketing, communication plays a vital role. या पद्धतीने काय होत असतं, तर इफेक्टिव्ह मार्केटिंग करण्यासाठी ज्या डाटाबेसचा आवश्यकता असते, म्हणजे उदाहरणार्थ ग्राहकांच्या तक्रारी, त्यांचं निवारण, टेक्नॉलॉजी या संबंधीचा पूर्ण वापर आपण इरा टेक्नॉलॉजी मध्ये पाहिलो आहे. तर या सिस्टम नुसार आपणास कम्युनिकेशनची महत्वाची साधनं मिळू शकतात. नेक्स्ट आहे इम्प्रूव्हिंग सेलिंग ऍक्टिव्हिटीज. मार्केटिंग रिसर्च इज used to analyze and evaluate performance of the company within a market. Selling activities ह्या आपणास कधी चांगल्या पद्धतीने करता येईल, जर आपणास बाजारातील मागणी आणि पुरवठा या घटकांचा समन्वय साधता आला, तर आपणास या घटकामध्ये चांगल्या पद्धतीने वाढ करता येते. नेक्स्ट आहे फॉर सेल्फ फोरकास्टिंग. फोरकास्टिंग म्हणजे वर्गीकरण करणे, विक्रीचे वर्गीकरण. कारण बाजारपेठेनुसार, ऋतूनुसार, काळानुसार आपणास ही विक्रीचे फोरकास्टिंग करता आलं पाहिजे. मग ही वर्गीकरण करत असताना आपणास या मार्केटिंग रिसर्चचा फायदा होत असतो. देन टू रिवायटलाइज ब्रँड. विश्वसनीय तो ब्रँड बनवणे, रिलायबल बनवणे हे कधी शक्य आहे, जेव्हा सातत्यपूर्ण सेवा, योग्य गरजेच्या वेळी मदत आणि तत्पर सेवा जेव्हा आपण अंमलात आणत असतो, विक्री पश्चात सेवा देत असतो, तेव्हा या गोष्टी एक रिलायज किंवा रिवायटल ब्रँड बनत असतो.
आणि पुढचा फॅक्टर आहे टू फॅसिलिटेट स्मूथ इंट्रोडक्शन ऑफ न्यू प्रोडक्ट अँड डिटरमाइन एक्सपोर्ट पोटेन्शियल्स. बाजारपेठेमध्ये वस्तूची मागणी आहे का? तर आहे. किती प्रमाणात आहे? तर ज्या पद्धतीनं ग्राहकांची मागणी किंवा उपयुक्तता त्या वस्तूमध्ये निर्माण होत असते, अगदी त्यावेळाच आपणास पुरवठा चांगल्या पद्धतीनं साधता येत असतो आणि आपणास या मिळालेल्या वरील घटकावरून उत्कृष्ट पद्धतीनं एक्सपोर्ट सुद्धा करता येत असतो. तर आज आपण इम्पॉर्टन्स ऑफ मार्केटिंग रिसर्च पाहिलेले आहेत. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. धन्यवाद.